कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुहूर्ताची वेळ झालेली आहे, वधूवरांना मंडपात घेऊन या। मुलीचे मामा मुलीला उपस्थित करा। हा ठीक, आणतो मुलाचे मामा नवरदेवाला उपस्थित करा। मुहूर्ताची वेळ झालेली आहे। धनु दीदी कसली भारी दिसते। हा मग मेकअप कोणी केलाय? मी म्हणलो होतं ना नवरी बाईला अशी तयार करीन कुणाला कळणारच नाही ती धनु आहे ते। पण आम्हाला कळतंय। धनु ये पाटावर बस। धने सावकाश। जावई बापू, नवरी मुलगी आली, नवरा मुलगा कुठे? येईल, आवरत असेल। असं करून चालत नाही ना, मुहूर्ताला काय अर्थ आहे की नाही? हा जावा जावा, जावई बापू तुम्ही लगोलग घेऊन या, जावा। अनुभव दत्तू, अरे बाहेर गुरुजी तुझ्या नावानं ओरडून ओरडून घसा कोरडा झाला, पण तू हालायचंच नाव नाही। अरे कानात काय कापूस घालून ठेवला काय? ना मी मांडवात नाही येणार। काय काय म्हणजे ते ना अरे मुहूर्ताची वेळ टोळून चालली, उगा नखरे करू नको, गप चल आता। अहो ऐकून तर घ्या आधी, काय सांगतो, कान सोडा कान सोडा। तुम्ही आधी मला बोलला होतात की जिम काढून देतो आणि वरनं 5 लाख रुपये पण देतो। मला आता 5 लाख रुपये द्या तरच मी मांडवात येईन। होय अरे देतो की, मग मी काय पळून चाललोय का? बापावर विश्वास नाही का तुझा? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही पैसे नाही दिले तर, नंतर मला गंडवलं तर, मला आत्ताच पैसे पाहिजेत। दत्तू, अरे असं कसं खूप डोक्यात घालून बसलाय? दत्तू, माझ्या एका शब्दावर तू लग्नाला उभं राहिलंस ना, मग तुला वाटतं की मी तुला फसवीन? अरे फौजीचा शब्द आहे, जीव जाईल पण एकदा गेलेले शब्द खाली पाडणार नाही। चल बरं आता लग्नात चल। नाही आता गप चल म्हणतो ना, उगा माझं डोकं फिर नको, माझं डोकं फिरलं ना। ठीक आहे येतो मी। चला हे घ्या। काय भिकेचे डोळे लागले काय तुम्हाला? काय चाललंय तुमचं? डॅडी अहो अक्षदा वाटतोय, लय कामं पडलेत, मी आलो। भिकारी सूर्याच्या लग्नात अक्षता वाटायला आम्ही तुम्हाला मोठं केलं नाही। तुमचा बाप पंचक्रोशीतला वाघ आहे, वाघ। हे काय चाललंय तुमचं? डॅडी तुम्ही एक गोष्ट विसरताय, सावजाची शिकार करायची झाली ना तर वाघाला पण 4 पावलं मागं घ्यायला लागतात, तेव्हा जाऊन त्याची झेप कुठेतरी लांब पडते। आम्हाला शिकवतोय डॅडी, तुम्ही आत्ताच म्हणला ना तुम्ही वाघ आहे। अहो तुम्ही वाघ आहेच, पण आम्ही बी तुमचे बछडे आहेत। तुम्हाला वाटतंय का की हे सगळं करत असताना मला आनंद होतोय? पण डॅडी एक वस्तू आहे ना आपली सूर्याच्या घरात अडकली, ती वस्तू आपल्याला परत घरी आणायची असेल ना तर आपल्याला सबुरीने घ्यावं लागेल, हे मला चांगलं कळून चुकलंय। वाह वाह, डावपेच यायला लागलं म्हणायचं तुम्हाला। डॅडी अभिनय 100 विसरलो नाही आम्ही। एकदा का आमची बायको आपल्या घरात आली की आपल्या दगडाखाली अडकलेले हात पण बाहेर येते, मग आपण काय बी करायला मोकळे ना। शाबास शाबास, पटली, खात्री पटली। आमची गाडी पुढे नीट चालवणार तुम्ही। डाव आवडला तुमचा,
डॅडी तुमच्याकडनं शिकत आलोय. एक डाव आत आणि एक डाव बाहेर. हे गणित मला तुम्हीच शिकवले. बाहेरचा डाव कळला, आतला डाव काय? त्या सूर्याची बरबादी. आणि तो डाव ऑलरेडी आम्ही टाकलाय. लवकरच तुम्हाला कळेल बघा. मग वाटा वाटा नीट अक्षता वाटा, मनापासून वाटा वाटा वाटा. हे घ्या. मुलाचे मामा नवरदेवाला आणणार आहे की नाही? दाजी असला कसला मेकअप करतायत, एवढा वेळ लागतोय. पप्पे, तू तर नाही ना केला दाजींचा मेकअप? भागे. दादा, बाहेर एक माणूस आलाय. तो म्हणतोय तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. आत्ता लगेच? बस आलो. काय झालं? सूर्यकांत शंकर जगताप तुम्हीच का? हा बोला की. ही नोटीस वाचून घ्या. अहो हे इंग्रजीमध्ये मला नाही कळत. काय याच्यात? सूर्या, काय झालंय? काय ते बघू. हे बघ. तुळजा, कसली नोटीस आहे? लिगल नोटीस आहे. तुम्ही आठवड्याच्या मुदतीवर व्याजावर एक रक्कम घेतली होती त्याबद्दल. काय? हो, यावर तुमचा अंगठा आहे. तुम्ही 5 लाखाची रक्कम घेतलेल्या 3ऱ्या दिवशी म्हणजे आज व्याजासकट माघारी द्याल. आणि तसं नाही झालं तर ह्या घराच्या जप्तीचे अधिकार आहेत आमच्याकडे. काय बोलताय, कळते का तुम्हाला? होय, खरं तेच बोलतोय. सूर्या, हे दादा चुकीचं नाही बोलत आहेत. अरे यावर खरंच तुझा अंगठा आहे. हे बघा, मी आत्ता जातोय. मी माघारी येईल तेव्हा पैसे तयार ठेवा, नाहीतर घर सोडायची तयारी ठेवा. आलं दाजी. मुलाने उभं राहा, मुलीने उभं राहा. अक्षदा नवरा नवरीवर टाका, आम्हाला मारत बसू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.